नमस्कार. आज आपण बघणार आहोत एंडोक्राइन पँक्रियाज म्हणजे एंडोक्राइन फंक्शन ऑफ पँक्रियाज. बरोबर आहे. आता आपण GITच्या वेळी जे पँक्रियाजचं बघितलं होतं, इट इज अ एक्झोक्राइन फंक्शन. म्हणजे एक्झोक्राइन म्हणजे काय? ते जे काही सिक्रेशन्स असतात ते एका डक्टच्या माध्यमातून टार्गेट सेल्सपर्यंत पोचवले जातात आणि तिथे त्यांची ॲक्शन होते. इट इज कॉल्ड ॲज एक्झोक्राइन फंक्शन. आणि एंडोक्राइन फंक्शन म्हणजे एखाद्या ग्लँडचं सिक्रेशन होतं आणि ते डायरेक्ट ब्लडच्या माध्यमातून एक्सपेक्टेड ठिकाणापर्यंत जातात, टार्गेट सेल्सपर्यंत जातात आणि तिथे ते आपले काम करतात. इट इज कॉल्ड ॲज एंडोक्राइन फंक्शन्स. सो वी विल सी एंडोक्राइन फंक्शन्स ऑफ पँक्रियाज. आता पँक्रियाजमध्ये एंडोक्राइन फंक्शन काम करणारे जे सेल्स असतात दे आर कॉल्ड ॲज आयसलेट्स ऑफ लँगरन्स. द एंडोक्राइन फंक्शन ऑफ द पँक्रियाज इज परफॉर्म्ड बाय द आयसलेट्स ऑफ लँगरन्स. मानवी शरीरामध्ये जवळपास 1 to 2 मिलियन आयसलेट्स ऑफ लँगरन्स हे प्रेझेंट असतात. जवळजवळ 10 ते 20 लाख इतकी यांची संख्या असते. ह्यामध्ये 4 टाईपचे सेल्स असतात. पहिलं म्हणजे ए और अल्फा सेल्स, दे सिक्रेट ग्लुकॅगॉन. सेकंड इज बी और बेटा सेल्स, दे सिक्रेट इंसुलिन. थर्ड इज डी और गॅमा सेल्स, दे सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन. अँड फोर्थ इज एफ और PP सेल्स, दे सिक्रेट पँक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. आपण पहिलं बघूया इन्सुलिन. त्यामध्ये तर ह्याचं सिक्रेशन होतं बाय बीटा सेल्स और बी सेल्स इन द आयसलेट्स ऑफ लँगरन्स ऑफ पँक्रियाज. आता ह्याचा हाफ लाईफ असतो 5 मिनटं आणि याची प्लाझ्मामध्ये लेवल असते 10 मायक्रो युनिट पर ml. ह्याची प्लाझ्मा लेवल असते 10 मायक्रो युनिट पर ml आणि याचा हाफ लाईफ असतो 5 मिनटं. आता याचं सिंथेसिस जे होतं इट ऑकर्स इन रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑफ बीटा सेल्स. त्यामुळे जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं त्यामध्ये याचं सिक्रेशन होतं. हे पहिल्यांदा प्रो इन्सुलिन ह्या फॉर्ममध्ये तयार केलं जातं आणि त्यानंतर इट इज कन्वर्टेड इंटू प्रो इन्सुलिन. त्यानंतर हे जे प्रो इन्सुलिन जे असतं इट अंडरगोज अ सिरीज ऑफ पेप्टिक क्लेवेजेस लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर इन्सुलिन. म्हणजे पहिला प्रो इन्सुलिन, त्यापासून प्रो इन्सुलिन आणि त्यापासून पेप्टिक क्लेवेज होतं आणि त्यापासून इन्सुलिन हे तयार होतं. आता त्याचं मेटाबॉलिझम जर बघितलं आपण बाइंडिंग ऑफ इन्सुलिन टू इन्सुलिन रिसेप्टर इज इसेन्शियल फॉर रिमूव्हल फ्रॉम सर्क्युलेशन अँड डिग्रेडेशन ऑफ इन्सुलिन. म्हणजे इन्सुलिन रिसेप्टरला जेव्हा ते बाइंड होतात ते झाल्यानंतरच इन्सुलिन हे सर्क्युलेशनमधून बाहेर काढले जातात आणि त्याचं डिग्रेडेशन होतं. इट इज डिग्रेडेड इन लिव्हर अँड किडनी बाय सेल्युलर एन्झाईम कॉल्ड इन्सुलिन प्रोटीएज और इन्सुलिन डिग्रेडिंग एन्झाईम. म्हणजे ह्या एन्झाईमद्वारे त्याचं डिग्रेडेशन हे होत असतं बाय इन्सुलिन प्रोटीएज और इन्सुलिन डिग्रेडिंग एन्झाईम. द नेक्स्ट इज ॲक्शन ऑफ इन्सुलिन. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तर त्याचे ॲक्शन बघूया आपण. पहिलं म्हणजे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. तर इन्सुलिन इज द ओनली अँटीडायबेटिक हार्मोन सिक्रेटेड इन द बॉडी. लक्षात घ्या काळजीपूर्वक, इन्सुलिन इज द ओनली अँटीडायबेटिक हार्मोन. हे फक्त एकच असं आहे की जे अँटीडायबेटिक हार्मोन आहे, म्हणजे ग्लुकोज लेवल हे कमी करणार आहे. तर हे ग्लुकोज लेवल कसं कमी करतं? तर पहिलं म्हणजे इन्क्रीजेस ट्रान्सपोर्ट अँड अपटेक ऑफ ग्लुकोज बाय द सेल्स. आता जेव्हा आपण कार्बोहायड्रेट रिच डाएट घेतो
तेव्हा काय होते, एकदमच आपल्या शरीरातील शुगर लेवल हे वाढते. लगेच पँक्रियासमधून इन्सुलिन हे सिक्रेशन केलं जातं. तेव्हा इन्सुलिन काय करतं, इट ट्रान्सपोर्ट्स द ग्लुकोज फ्रॉम द ब्लड इन टू द सेल्स बाय इन्क्रीजिंग द परमेबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन टू ग्लुकोज. आता जेव्हा ब्लडमधली ग्लुकोज लेवल वाढते तेव्हा इन्सुलिन काय करतं, तर ते सेलची जी परमेबिलिटी असते ती वाढवते आणि त्यामुळे ग्लुकोज हा ब्लडमधून सेलमध्ये जातो. सो इन्सुलिन स्टिम्युलेट्स द रॅपिड अपटेक ऑफ ग्लुकोज बाय ऑल द टिश्यूज, पर्टिक्युलरली लिव्हर, मसल अँड ॲडिपोज टिश्यू. पण आता असे पण काही आपल्या शरीरामध्ये घटक असतात किंवा काही अवयव असतात, त्यांना हे रॅपिड अपटेकचा नियम हा लागू पडत नाही. त्यामध्ये उदाहरणार्थ ब्रेन, हायपोथॅलॅमस, ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस सोडून बाकी सर्व ब्रेन, रिनल ट्युब्युल्स, म्युकस मेम्ब्रेन ऑफ इंटेस्टाईन, आरबीसीज, हे असे काही घटक आहेत की यामध्ये कायमच ग्लुकोजचा त्याला सप्लाय होत असतो, त्यामध्ये कधीही खंड पडत नाही. पण बाकीच्यामध्ये सेल्समध्ये अशा प्रकारे ग्लुकोज अपटेक हा वाढवला जातो. आता ग्लुकोज हा इन्सुलिन आणि काय करतं, तर ग्लुकोजचे जे रिसेप्टर जे असतात सेल मेम्ब्रेनवर ते पण वाढवतं. आता जनरली कसं असतं, तर ग्लुकोज हे सेलमध्ये पाठवलं जातं बाय सोडियम ग्लुकोज सिम्पोर्ड पंप. ग्लुकोज हे सेलमध्ये पाठवलं जातं बाय सोडियम ग्लुकोज सिम्पोर्ड पंप. किंवा आणखी काही प्रकार असतात त्यामध्ये ग्लुकोज ट्रान्सपोर्टर असं त्याला म्हटलं जातं. बरोबर आहे. थोडक्यात काय होतं, इन्सुलिन काय करतं, आता आपण समजा जर कार्बोहायड्रेट रिच डाएट घेतला तर लगेच आपल्या रक्तामधील साखरेची पातळी वाढणार. लगेच इन्सुलिन सिक्रेशन केलं जातं पँक्रियासमधून. ते झालं की लगेच ते सेलची परमेबिलिटी वाढवतं आणि त्यामुळे लगेच लगेच ग्लुकोज हे सेलमध्ये घेतले जातात आणि ब्लड शुगर लेवल ही कमी केली जाते. अशा प्रकारे इन्सुलिन हे BSL कमी करतं. द नेक्स्ट इज प्रमोट्स पेरिफेरल युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज. म्हणजे काय, तर जे काही सेल्स असतात त्यामधून ग्लुकोजचा अपटेक लगेच वाढवला जातो आणि लगेच ते ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होतं आणि तिथली एनर्जी ही लगेच वापरली जाते. थर्ड इज प्रमोट्स स्टोरेज ऑफ ग्लुकोज. आता इन्सुलिन काय करतं, इट प्रमोट्स द कन्वर्जन ऑफ ग्लुकोज इंटू ग्लायकोजेन. इट इज कॉल्ड एज ग्लायकोजिनेसिस. कन्वर्जन ऑफ ग्लुकोज इंटू ग्लायकोजेन, इट इज कॉल्ड एज ग्लायकोजेनेसिस, विच इज स्टोर्ड इन मसल अँड लिव्हर. मुख्य दोन अवयवामध्ये हे स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. एक म्हणजे लिव्हर आणि दुसरं म्हणजे मसल. आता त्यासाठी काही हार्मोन, काही एन्झाईम जे असतात ते ॲक्टिवेट केले जातात. आता जेव्हा ग्लायकोजेन हे लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं आपण बघितलं, पण आता स्टोरेज कॅपॅसिटी संपली लिव्हरची, तर जे काही उर्वरित जे ग्लुकोज असतं इट इज कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स. कळालं. आता बरोबर आहे की जे काही एक्सेस जे ग्लुकोज असतं इट इज कन्वर्टेड इंटू ग्लायकोजेन, पण लिव्हरची पण काही कॅपॅसिटी असते, त्यापुढे ते स्टोअर करू शकत नाही. सो रिमेनिंग ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स. द नेक्स्ट इज इनहिबिट्स ग्लायकोजिनोलायसिस. Insulin prevents the breakdown of glycogen into glucose in muscles and liver. आता हे रिव्हर्स पण असतं. आता मग बघितलं आपण की ग्लुकोजचं कन्वर्जन हे ग्लायकोजेनमध्ये होतं, पण ग्लायकोजेनचं पण गरज लागेल तेव्हा कन्वर्जन हे ग्लुकोजमध्ये केलं जातं. तर हे इनिबिशन करण्याचं काम इन्सुलिन करतो. आणि लास्ट इज इनिबिट्स ग्लुकोनिओजेनेसिस, दॅट इज फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम प्रोटीन्स बाय इनिबिटिंग द रिलीज ऑफ अमिनो ॲसिड्स. काय काय कसं होतं, तर प्रोटीनपासून सुद्धा ग्लुकोजचं कन्वर्जन केलं जातं. इट इज प्रिव्हेंटेड अँड द ॲक्शन इज कॉल्ड ॲज ग्लुकोनिओजेनेसिस. आता हे कसं केलं जातं ते बघितलं आपण. थोडक्यात काय होतं, तर इन्सुलिन डिक्रीजेस द ब्लड शुगर लेवल बाय
एक म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड अपटेक ऑफ ग्लुकोज बाय द सेल्स. सेकंड इज increasing peripheral utilization of the glucose. Third is increasing the storage of glucose by converting it into glycogen in liver and muscle. Fourth is inhibiting glycogenolysis and fifth is inhibiting gluconeogenesis. आता बघूया आपण प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये याचा काय फरक पडतो. तर इन्सुलिन facilitates the synthesis and storage of protein and inhibits the cellular utilization of protein. जे प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम आणि प्रोटीन स्टोरेज करण्याचं काम हे इन्सुलिनद्वारे केलं जातं. यात मुख्यतः काय होतं तर इट फॅसिलिटेट्स द ट्रान्सपोर्ट ऑफ अमिनो ॲसिड्स इन टू द सेल फ्रॉम द ब्लड. जे सेल मेम्ब्रेनची जी परमिएबिलिटी असते ती वाढवून अमिनो ॲसिड्स हे सेलमध्ये पोचवतं. आणि एकदा सेलमध्ये अमिनो ॲसिड गेले सो देर इज अ सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय ट्रान्स्क्रिप्शन ऑफ DNA अँड बाय ट्रान्सलेशन ऑफ mRNA. अँड इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द कॅटाबॉलिझम ऑफ द प्रोटीन्स बाय डिक्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ सेल्युलर एन्झाईम्स. आणि काय करतं लास्ट ते प्रिव्हेंट्स कन्वर्जन ऑफ प्रोटीन इंटू ग्लुकोज. अशा प्रकारे ते प्रोटीनचं सिंथेसिस अँड स्टोरेज हे वाढवण्याचं काम करतं. ते नेक्स्ट इज ऑन फॅट मेटाबॉलिझम. इट इन्क्रीजेस द स्टोरेज ऑफ फॅट इन ॲडिपोज टिश्यू. आता त्याचे मुख्य 3 कामं असतात. एक म्हणजे सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड्स अँड ट्रायग्लिसराइड्स. तर इन्सुलिन प्रमोट्स द ट्रान्सपोर्ट ऑफ एक्सेस ग्लुकोज into cells, particularly the liver cells, and this glucose is utilized for the synthesis of fatty acids and triglycerides. बरोबर आहे. आपण बघितलं की ग्लुकोज हे लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. तिथं ग्लुकोजचं कन्वर्शन केलं जातं फॅटी ॲसिड्समध्ये आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये. सेकंड इज ट्रान्सपोर्ट ऑफ फॅटी ॲसिड्स इंटू ॲडिपोज टिश्यू. तर इन्सुलिन प्रमोट्स द ट्रान्सपोर्ट ऑफ फॅटी ॲसिड्स इंटू ॲडिपोज टिश्यू अँड स्टोरेज ऑफ फॅट. तर ग्लुकोज हे तर इन्सुलिन काय करतं तर फॅट हे ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर केलं जातं. बरोबर आहे. ग्लुकोज हे इन्सुलिन काम करतं की ते फॅट हे ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर केलं जातं बाय इनिबिटिंग द एन्झाईम्स विच डिग्रेडेड द ट्रायग्लिसराइड्स. अँड फोर्थ इज ऑन ग्रोथ. तर इन्सुलिन हे इट प्रमोट्स ग्रोथ ऑफ द बॉडी बिकॉज देर इज अ ॲनाबॉलिझम ऑफ प्रोटीन, देर इज अ सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ प्रोटीन. इट एनहान्सेस द ट्रान्सपोर्ट ऑफ अमिनो ॲसिड्स इन द सेल. आणि जेव्हा प्रोटीनचं सिंथेसिस होत असतं तेव्हा त्या शरीराची वाढ होत असते. आता एक सायंटिस्ट लोकांनी एक प्रयोग केला. इट इज हाऊसी ॲनिमल. त्यांनी काय केलं तर ग्रोथ हार्मोन आणि इन्सुलिन ह्या दोघांची त्यांना ॲक्शन बघायची होती. कळलं. आणि इट इज डन बाय हाऊसी ॲनिमल. हाऊसी ॲनिमल म्हणजे काय की त्यामध्ये अँटेरियर पिट्युटरी आणि पॅन्क्रियास हे दोन्ही रिमूव्ह केले जातात. असं केलं की त्यामध्ये इन्सुलिन आणि ग्रोथ हार्मोन हे दोन्ही त्यामध्ये नसणार आहे. बरोबर आहे. मग त्यामध्ये त्या प्राण्याची वाढ होत नाही. पण जेव्हा त्यामध्ये दोन्ही पण इन्सुलिन आणि ग्रोथ हार्मोन हे ॲडमिनिस्ट्रेट केले जातात तेव्हा त्या प्राण्यांची वाढ होते. ह्याचा अर्थ काय होतो तर ग्रोथ हार्मोन आणि इन्सुलिन हे दोन्ही एकत्रितपणे म्हणजे सिनर्जिस्टिक ॲक्शन्स या माध्यमातून काम करतात. तर हे या माध्यमातून प्रूव्ह केलं गेलं. द नेक्स्ट इज इन्सुलिन रिसेप्टर. तर इन्सुलिन हे जेव्हा टार्गेट सेलपर्यंत पोचतं इट बाइंड्स विथ द रिसेप्टर्स प्रोटीन अँड फॉर्म्स द इन्सुलिन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. अँड दिस एक्झिक्यूट्स द ॲक्शन ऑफ ॲक्टिवेटिंग द इंट्रासेल्युलर एन्झाईम्स. आपल्या शरीरामध्ये जवळजवळ भरपूर प्रमाणामध्ये हे रिसेप्टर असतात. आता द इन्सुलिन रिसेप्टर
आर प्रेझेंट ऑल ओव्हर द बॉडी. बरोबर आहे, सगळ्या शरीरामध्ये सगळ्या सेल्समध्ये हे उपस्थित असतात. तसं बघितलं तर इट इज अ टेट्रॅमर फॉर्मड बाय 4 ग्लायकोप्रोटीन सब युनिट्स. त्यामध्ये 2 अल्फा युनिट असतात आणि 2 बीटा युनिट असतात. बीटा युनिट्स हे सेलमध्ये असतात, तर अल्फा युनिट हे सेलच्या बाहेर असतात. आणि त्या 2 युनिटच्या मध्ये देर इज अ डायसल्फाईड बॉन्ड. आता कसं होतं, जेव्हा इन्सुलिन मॉलिक्युल जेव्हा येतो तेव्हा तो इट बाइंड्स विथ द अल्फा सब युनिट ऑफ द रिसेप्टर प्रोटीन. आणि ते होतं, ते जेव्हा अटॅच होतं तेव्हा लगेच जो सेलमध्ये जो असतो बीटा सब युनिट तो ॲक्टिवेट केला जातो. आणि जेव्हा अल्फा आणि बीटा सब युनिट हे ॲक्टिवेट होतात तेव्हा त्या सेलमधील जे काही एन्झाईम्स असतात ते ॲक्टिवेट केले जातात आणि त्या सेलची जे काही फंक्शन्स असतं ते डन केलं जातं. देन नेक्स्ट इज रेग्युलेशन ऑफ इन्सुलिन सिक्रिशन. तर ह्यामध्ये मुख्य म्हणजे रोल जो असतो इट इज ऑफ ब्लड शुगर लेवल. तर इन्सुलिन सिक्रिशन इज मेनली रेग्युलेटेड बाय ब्लड शुगर लेवल. आणखी त्यामध्ये काही घटक असतात ते आपण बघूया. उदाहरणार्थ प्रोटीन, लिपिड डेरिव्हेटिव्ज, GIT हार्मोन्स यासारखे आणखी काही घटक असतात. त्यातला पहिला आहे ते ब्लड ग्लुकोज लेवल. आता नॉर्मली आपल्या शरीरामध्ये 80 to 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर इतकी बेसल लेवल असते. 80 ते 100 इतकी आपली नॉर्मल ही ब्लड ग्लुकोज लेवल ही असते. आणि त्यावेळी इन्सुलिन सिक्रिशन हे खूप कमी असतं. इट इज 10 मायक्रो युनिट पर मिनिट. बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात आपण युनिट बाजूला ठेवूया. जेव्हा 80 ते 100 आपली बेसल असते तेव्हा इन्सुलिन हे 10 इतकं असतं. आता जेव्हा बेसल ही 100 ते 120 मध्ये जाते तेव्हा इन्सुलिन हे डायरेक्ट खूप सिक्रेशन होतं आणि ते 100 मायक्रो युनिट इतकंपर्यंत ते सिक्रेशन होत असतं. आता जेव्हा बेसल ही 200पर्यंत जाते तेव्हा इन्सुलिन सिक्रेशन हे 400पर्यंत जातं. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा जेव्हा बेसल वाढते त्या प्रमाणामध्ये लगेच इन्सुलिन सिक्रेशन हे लगेच वाढवलं जातं. आता BSL लेवल ही काही प्रमाणामध्ये व्हेरी होत असते आपल्या शरीरामध्ये. आता आपण समजा जेवण घेतलं आपण त्यानंतर लगेच ब्लड शुगर लेवल ही एकदम झापकन एकदम वाढते. मग लगेच इन्सुलिन जे असते ते पण लगेच रिलीज केलं जातं आणि त्याची पण लेवल लगेच वाढते. आता थोडा काळ गेला की इन्सुलिन लेवल ही आपल्या शरीरामध्ये 10 वरून 100पर्यंत पोचते. बरोबर आहे, कारण कसं असतं की हे जे इन्सुलिन जे असतं ते पॅन्क्रियाजमध्ये स्टोअर केलेलं असतं. पण 10 ते 15 मिनटं गेली की लगेच इन्सुलिन लेवल ही 50पर्यंत खाली येते. बरोबर आहे, आणखी 15 मिनटं गेली की पुन्हा इन्सुलिन सिक्रेशन लगेच पुन्हा वाढतं. आणि ह्यावेळी जी इन्सुलिन सिक्रेशन जे वाढण्याची गती असते ती स्लो बट स्टेडी असते. आणि ती पुढच्या 2 ते 2.5 तासामध्ये मॅक्झिमम लेवलला अशी पोचते. कारण ह्यावेळी जे इन्सुलिन जे सिक्रेशन केलं जातं इट इज फ्रॉम पॅन्क्रियाज. कळते सगळ्यांना? अँड इट इज अ कंटिन्युअस फ्लो. थोडक्यात कसं असतं, आता आपण जेवण घेतलं, आपली ग्लुकोज लेवल वाढली की लगेच इन्सुलिन सिक्रेशन लगेच वाढलं जातं बिकॉज इट इज स्टोर्ड इन द पॅन्क्रियाज. पण ते पण किती वेळ स्टोर टिकणार ना, लगेच ती निम्म्यावर येते. लगेच 50ला येते इन्सुलिन सिक्रेशन. आणि त्यानंतर काय होतं 15 मिनिटानंतर हळूहळू इन्सुलिन लेवल वाढत जाते. इट इज अ स्लो बट स्टेडी ग्रोथ अँड इट रिचेस द मॅक्झिमम आफ्टर 2 to 2.5 hours. त्यात कसं होतं की त्यानंतर हळूहळू पॅन्क्रियाजमधून इन्सुलिन सिक्रेशन हे हळूहळू सिक्रेट केलं जातं आणि रिलीज केलं जातं. त्यामुळे इन्सुलिन लेवल ही हळूहळू वाढत जाते. आता दुसरं आहे ते रोल ऑफ प्रोटीन्स. तर एक्सेस जे अमिनो ॲसिड जे असतील ब्लडमध्ये इट ऑल्सो सिम्युलेट्स
इन्सुलिन सिक्रिशन. आता मुख्य 2 अमिनो ॲसिड्स असतात पोटंट असे. दे आर अर्गिनिन अँड लायसिन. प्रोटीन कसे करतात, जेव्हा बेसल लेवल जेव्हा वाढलेले नसते ते प्रोटीन समजा जर वाढले, ॲमिनो ॲसिड्स वाढले, तर ते थोड्याफार प्रमाणात इन्सुलिनची लेवल ही वाढवतात. पण जेव्हा समजा बेसल पण वाढल्या आणि ॲमिनो ॲसिड्स पण वाढले, तेव्हा इन्सुलिन सिक्रिशन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले जातात. कळते सगळ्यांना. जेव्हा नुसते अमिनो ॲसिड्स हे ब्लडमध्ये थोड्या प्रमाणात वाढतात, तेव्हा इन्सुलिन लेवल ही स्लाइटली वाढवली जाते. पण जेव्हा अमिनो ॲसिड्स आणि ग्लुकोज लेवल हे दोन्ही पण वाढलेले असतात, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्सुलिन सिक्रिशन हे केलं जातं. द नेक्स्ट इज रोल ऑफ लिपिड डेरिव्हेटिव्स. तर बीटा केटो ॲसिड्स such as acetoacetate, it also increases insulin secretion. Then next is role of GIT hormones. तर insulin secretion is increased by some of the GIT hormones such as gastrin, secretin, cholecystokinin and GIP. Then next is role of endocrine hormones. तर काही ग्लुकॅगॉन, ग्रोथ हार्मोन, कॉर्टिसॉल ते सारखे जे हार्मोन्स असतात, इट स्टिम्युलेट्स द इन्सुलिन सिक्रेशन इनडायरेक्टली. कसं होतं, हे जे हार्मोन जे असतात ह्यामुळे काय होते, तर बेसल लेवल ही ह्या हार्मोनमुळे ब्लड ग्लुकोज लेवल ही वाढवली जाते आणि त्यामुळे इन्सुलिन सिक्रेशन वाढवलं जातं. पण कसं होतं, जेव्हा एखाद्या कंडिशनमध्ये देअर इज अ प्रोलॉंग्ड हायपर सिक्रेशन ऑफ दिस एंडोक्राइन हार्मोन्स, इट कॉजेस एक्झॉशन ऑफ द बीटा सेल्स रिझल्टिंग इन डायबिटीज मेलिटस. जेव्हा त्यांचे खूप काळासाठी असं हायपर सिक्रेशन असतं, त्यावेळी बीटा सेलचं एक्झॉशन होतं आणि त्यामुळे इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ डायबिटीज मेलिटस. देन लास्ट इज रोल ऑफ ऑटोनॉमिक नर्व्स. तर वेनेवर देर इज स्टिम्युलेशन ऑफ पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स, इट इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. आणि यामध्ये ॲसिटिल कोलिन हे न्यूरोट्रान्समीटर असतं. आणि व्हेनेवर देर इज अ स्टिम्युलेशन ऑफ सिम्पॅथेटिक नर्व, देर इज अ डिक्रीज इन सिक्रेशन ऑफ इन्सुलिन अँड द न्यूरोट्रान्समीटर इज नॉर ॲड्रेनालिन. तर अशा प्रकारे इन्सुलिनचं आपल्या शरीरामध्ये काम होत असतं. देन नेक्स्ट इज ग्लुकॅगॉन. इट इज सिक्रेटेड बाय A cells or alpha cells in the islets of Langerhans in pancreas. It is also secreted from A cells of the stomach and L cells of the intestine. It is also secreted from A cells of the stomach and L cells of the intestine. आता याचा हाफ लाईफ पिरियड असतो 3 ते 6 मिनिट. The glucagon is synthesized from the pre-hormone precursor called pre-proglucagon in the अल्फा सेल्स. आणि त्यापासून ग्लुकॅगॉन हा हार्मोनचं सिक्रेशन होत असतं. आता ह्याचं 30% डिग्रेडेशन हे लिव्हरमध्ये होतं मेटाबॉलिझम आणि 20% मेटाबॉलिझम हे किडनीमध्ये होतं. आणि जे काय फ्रॅगमेंट जे असतात ग्लुकॅगॉनचे, दे आर एक्सक्रिटेड थ्रू युरिन. आणि जे राहिलेले जे 50% जे असतं ग्लुकॅगॉन, इट इज डिग्रेडेड इन ब्लड इटसेल्फ बाय एन्झाईम्स सच एज सेरिन अँड सिस्टीन प्रोटीएज. तर थोडक्यात काय, 30% लिव्हरमध्ये, 20% किडनीमध्ये आणि 50% हे ब्लडमध्ये ह्याचं डिग्रेडेशन होत असतं. द नेक्स्ट इज ॲक्शन्स. तर ग्लुकॅगॉनचे ॲक्शन ही इन्सुलिनच्या टोटली अशी अपोजिट आहे. बरोबर आहे. आता जर आपण इन्सुलिनची सगळी माहिती बघितली, तर ग्लुकॅगॉनची जी ॲक्शन असते, इट इज टोटली ऑपोजिट टू इन्सुलिन. इट इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल. इन्सुलिन काय करतं, ब्लड शुगर लेवल कमी करतं, तर ग्लुकॅगॉन इन्क्रीजेस द ब्लड शुगर लेवल. तर आपण जे ॲक्शन बघूया, तर कसं काम करतं. पहिला इथे ऑन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम.
तर ग्लुकॅगॉन इंक्रीजेस द ब्लड शुगर लेवल. कसं करता येईल तर इट इंक्रीजेस ग्लुकोजिनोलायसिस इन लिव्हर अँड द ग्लुकोज दस फॉर्मड इज रिलीज्ड फ्रॉम द लिव्हर सेल्स इन टू द ब्लड. तर फक्त लिव्हरमध्ये इट कन्वर्ट्स ग्लायकोजन इन टू ग्लुकोज. तर मसलमध्ये हे ॲक्शन करत नाही आहे, फक्त लिव्हरमध्ये हे कन्वर्जन करत असतं. सेकंड इज इंक्रीजेस ग्लुकोनिओजेनेसिस इन लिव्हर. इट ॲक्टिवेट्स द एन्झाईम्स which convert pyruvate into phosphorinopyruvate. So it increases the transport of amino acids into the liver cell. आणि अमिनो ॲसिड जेव्हा लिव्हर सेलमध्ये जातात दे आर युटिलायझेड फॉर द ग्लुकोज फॉर्मेशन. दे आर कन्वर्टेड इन टू ग्लुकोज. तर अशा प्रकारे ग्लुकॅगॉन हे ब्लड शुगर लेवल वाढवण्याचं काम करतं. The next is protein metabolism. It increases transport of amino acids into liver cells and बरोबर आहे it enhances the transport of amino acids in the liver cells and these amino acids are utilized for the gluconeogenesis, that is conversion of proteins into glucose. Next is on fat metabolism. तर ग्लुकॅगॉन shows lipolytic and ketogenic actions. It increases lipolysis by increasing the release of free fatty acids from adipose tissue and making them available for peripheral utilization. ग्लुकॅगॉन हे ॲडिपोज टिश्यूमधून जे फ्री फॅटी ॲसिड्स असतात स्टोअर केलेले, डिपॉझिट केलेले, ते तिथून मोकळे करतात आणि ते बाकी सेल्सला वापरण्यासाठी अवेलेबल केलं जातं. So the lipolytic action of the glucagon promotes ketogenesis, that is formation of ketone bodies in the liver. It promotes the formation of ketone bodies in the liver and other actions. So glucagon inhibits the secretion of gastric juice. Glucagon inhibits the secretion of gastric juice and it increases the secretion of bile from liver. ही याचे बाकीचे ॲक्शन असतात. देन नेक्स्ट इज रेग्युलेशन ऑफ ग्लुकॅगॉन सिक्रिशन. तर ग्लुकॅगॉन सिक्रिशन हे मुख्यतः ब्लड ग्लुकोज लेवल अँड ॲमिनो ॲसिड लेवल या दोन्हीच्या माध्यमातून कंट्रोल केली जाते. त्याला पहिला आहे ते रोल ऑफ ब्लड ग्लुकोज लेवल. तर आता मागाशी बघितलं आपण तर ग्लुकॅगॉन डिक्रीजेस द ब्लड ग्लुकोज लेवल. आता जेव्हा ही लेवल जेव्हा 80पर्यंत जाते किंवा 80च्या पण खाली जाते, सो देन अल्फा सेल्स ऑफ आयसोलेट्स ऑफ लँगरन्स आर स्टिम्युलेटेड अँड मोर ग्लुकॅगॉन इज रिलीज्ड. आणि त्यामुळे काय होतं, ही जी लेवल जी कमी झालेली असते ग्लुकोजची ही लगेच वाढवली जाते. आणि जेव्हा ग्लुकोज लेवल ही नॉर्मलला येते किंवा त्यामध्ये थोडीशी वाढते, लगेच अल्फा सेल्स आर इनहिबिटेड अँड द सिक्रेशन ऑफ ग्लुकॅगॉन डिक्रीजेस. कळते सगळ्यांना? थोडक्यात काय होतं, जेव्हा ग्लुकोज लेवल आपल्या शरीरामधील कमी होते, इट इज बिलो 80, ते झालं, देन अल्फा सेल्स आर ॲक्टिवेटेड अँड दे सिक्रेट ग्लुकॅगॉन. सो द ब्लड शुगर लेवल ही 80च्या वरती वाढवली जाते आणि ती नॉर्मलपर्यंत आली जाते. जेव्हा ही ग्लुकोज लेवल नॉर्मलला येते, लगेच पुन्हा अल्फा सेल्स ॲक्टिवेट केले जातात आणि जे काही सिक्रेशन जे असतं ग्लुकॅगॉनचं ते इनहिबिट केलं जातं आणि बरोबर ती लेवल जी असते ग्लुकोजची ती मेंटेन ठेवली जाते. देन नेक्स्ट इज रोल ऑफ ॲमिनो ॲसिड्स लेवल इन ब्लड. जेव्हा ॲमिनो ॲसिड्स हे ब्लडमध्ये वाढतात तेव्हा ग्लुकॅगॉन सिक्रेशन वाढतं आणि हे जे अमिनो ॲसिड्स जे असतात दे आर कन्वर्टेड इन टू ग्लुकोज. जेव्हा ॲमिनो ॲसिड्स हे आपल्या शरीरामध्ये वाढतात तेव्हा इट ॲक्टिवेट्स ग्लुकॅगॉन सिक्रेशन अँड ग्लुकॅगॉन कन्वर्ट्स ॲमिनो ॲसिड्स इन टू ग्लुकोज. देन रोल ऑफ अदर फॅक्टर्स, त्यामध्ये आणखी काही
अदर फॅक्टर्स पण असतात. तर फॅक्टर्स विच इन्क्रीजेस ग्लुकॅगॉन सिक्रेशन दे आर एक्झरसाइज, स्ट्रेस, गॅस्ट्रीन, कोलिसिस्टिकिन किंवा कॉर्टिसॉल. आणि फॅक्टर्स विच डिक्रीजेस किंवा इनिबिट्स ग्लुकॅगॉन सिक्रेशन दे आर सोमॅटोस्टॅटिन, इन्सुलिन, फ्री फॅटी ॲसिड्स अँड कीटोन. बरोबर आहे. थोडक्यात काय की ज्या घटकामुळे ग्लुकोज लेवल कमी होते, उदाहरणार्थ एक्सरसाइज केल्यामुळं किंवा स्ट्रेसमुळं, गॅस्ट्रिनमुळं, त्यामध्ये ग्लुकोज सिक्रेशन केलं जातं आणि ग्लुकोज लेवल वाढवले जाते. आणि ज्या घटकांच्यामुळं ग्लुकोज लेवल हे वाढत असते, त्यामुळं ग्लुकोगॉन सिक्रेशन हे इनिबिट केलं जातं. तर थोडक्यात आपण इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन ह्या 2 घटकांची आपण डिटेलमध्ये माहिती बघितली. थँक्यू.